हाय हॅलो नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज मी तुमच्यासोबत किचन क्लिनिंग शेअर करणार आहे. तर फक्त 10 मिनिटामध्ये किचन क्लीन कसं करते ते आज मी दाखवणार आहे. दररोज तुम्हाला घर स्वच्छ कसं करते ते तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेलं आहे. तर बऱ्याच दिवसापासून छोटं किचन असल्यावरती असा गोंधळ नेहमीच होतो की भांडे इतकी जास्त होऊन जातात की किचन क्लीन करायला उमजतच नाही. तर चला म्हटलं आज किचन क्लिनिंग करायला कशी करते ते दाखवते. तर सगळ्यात आधी बघा, किचन छोटा असल्यामुळे जी काही भांडी आहे ती सगळी बेसिंगमध्ये घासून ठेवली आणि त्यानंतर मग धुवून घेणार आहे. कारण भांडी एकदा घासून ठेवलेली असली की झटपट आपल्याला सगळी भांडी क्लीन करता येते. तर जी काही मोठी ताटं आहे मी ती शेवटला क्लीन करणार आहे. जी छोटी छोटी भांडी आहे जसे ग्लास, तांब्या, छोटे छोटे ताटं हे सगळे आधी घासून आतमध्ये ठेवते. आणि जास्तीत जास्त भांडे बसावे त्यासाठी सुद्धा हे आपले जे मोठे मोठे ताटं असतात ते आजूबाजूनी चारी साईडने अशी लावायची आणि त्यामध्ये अजून जास्त आपण भांडे ठेवू शकतो. अशा पद्धतीने माझी सगळी भांडी घासून झालेली आहे. सुरुवातीला सगळं स्वयंपाक, नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं आणि एकदाच भांडी क्लीन करायला घेतली की अगदी 10 मिनिटामध्ये आपली भांडी क्लीन होऊन जातात. तर सगळ्यात आधी बघा, भांडी क्लीन केली तरच मला किचन ओटा आवरायला सुचतं. तर किचन ओट्यावर तितकी सगळी भांडी असली की आपण जेव्हा किचन ओटा पुसतो सगळ्यात अगोदर, त्यानंतर जी भांडी घासली की त्याचं जे खरवटं आणि पाणी इकडे तिकडे भिंतीवरती स्टाईलवरती उडतं. त्यामुळे म्हटलं चला आधी भांडीच क्लीन करून घेऊया. बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी भांडी सगळ्यात पहिले क्लीन करून घेते, ज्यामुळे आपला किचन ओटा अगदी मोकळा आणि सुटसुटीत मिळतो. आणि तशाच काही पद्धतीने माझी सगळी भांडी घासून झाली. त्याचबरोबर बघा, जे काही गॅसवरची जी काही स्टँड किंवा जे काही प्लेट्स आहेत त्यासुद्धा असे छान क्लीन करून घेते. आणि रोजच्या रोज आपण अशी क्लिनिंग जर केली ना तर आपला गॅस अगदी चकचक राहतो. डीप क्लीन करण्याची गरज पडत नाही. तर आता या प्लेट्स वगैरे रोजच्या रोज आपण जर अशा घासल्या तर प्लेटवरती कोणतंही जे काही खरगट वगैरे सांडलेलं असेल किंवा जे काही जळालेलं वगैरे असेल, चहा ओतू केलेलं असेल, ते सुद्धा अगदी झटपट क्लीन होऊन जातं. डीप क्लिनिंग करायला जर म्हटलं तर सगळं जे काही असतं त्यावरचं जास्त आपल्याला घासायला वेळ जातो. आणि रोजच्या रोज अशी 10 मिनिटात क्लिनिंग जर केली तर किचनसुद्धा आपला चकचक, स्वच्छ आणि नीटनेटका राहतो. आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये अगदीच नेहमी लक्ष्मीचा वाससुद्धा राहतो. तर अशा काही गोष्टी असतात छोट्या छोट्या. बघा, आता माझ्या जवळपास सगळी भांडी घासून झाली आणि आता गॅस पुसायला घेतला. तर गॅस मी नेहमीच कधी कधी जास्त खराब असला तर घासणीनेच घासून घेत असते, पण जास्त डेली यूजमध्ये तर आम्ही असा ओला कपडा करून गॅस पुसून घेत असते. तर आता गॅसवरती सुद्धा स्टँड, बर्नर जे काय असतात प्लेट सगळं काढून घेतलं की गॅस असा मोकळा पुसता येतो. त्यानंतर गॅसच्या खालती सुद्धा असं छान पुसून घेतलं. आणि रोजच्या रोज असा एक हात फिरवायचाच सगळीकडे, ज्यामुळे कसं आहे ना, जिथे कुठे काही खरगटं सांडलेलं असेल ते सगळं असं क्लीन होऊन जातं आणि झुरळं मुंग्या येत नाही. तर आता उरलेलं काम म्हणजे किचन ओट्यावरचं जे काही कपडा आहे ज्याने मी किचन ओटा क्लीन केला, तर तो कपडा छान इथेच क्लीन धुवून घेत असते. तर बाथरूममध्ये न नेण्यापेक्षा इथेच आपण किचन ओट्यावरती क्लीन करून घ्यायचा. कारण आपण किचन ओट्यावरचे जे काही कपडा वगैरे आपण यूज करतो तो आपला बाथरूममध्ये इकडे तिकडे दुसरे कपड्यांमध्ये आपण धुण्यापेक्षा इथेच मी क्लीन करून घेते. त्यानंतर बघा, आता बेसिंगच्या बाजूचा जो पोर्शन आहे, जसं की बेसिंग म्हणा, नळ म्हणा, त्यानंतर बेसिंगचे टाईल्स आणि बेसिंगमधलं जे काही खरगटं आहे ना, ते सगळ्यात पहिले जाळीवरचं जे खरगटं आणि जाळीच्या खालती जे काही खरगटं साचलेलं असतं ते काढून मी सगळं असं कचऱ्याच्या बादलीमध्ये छोट्याशा टाकून घेते. कारण हे सगळं खरगटं जर असेल तर आपलं किचनच्या खालचा जो पाईप आहे तो ब्लॉक होतो आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामधनं घाणेरडा वास म्हणा किंवा ब्लॉक झाल्यामुळे पाणी अडकतं. तर असं न करता सगळ्यात अगोदर जे काही खरगटे ते काढून घ्यायचं आणि मग आपण ती जाळी आणि जाळीच्या खालचं जे आहे तर ते सगळं असं छान घासून घ्यायचं. तर बेसिंग बघू शकता छान असं सगळीकडनं घासून घेतलं आणि मग पाण्याने छान धुवून घ्यायचं. नळ म्हणा किंवा आजूबाजूचे टाईल्स म्हणा आणि मोप, हे सगळ्या गोष्टी आपण ज्या रोज यूज करतो, ज्याने आपलं किचन स्वच्छ राहतं, त्या गोष्टी आपण एकदा नळाखाली अशा धुवून घ्यायच्या. तर बेसिंग बघू शकतात आता स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. सगळं आजूबाजूनी जे काही खरगट होतं सगळं असं काढून घेतलं आणि आता किचन अगदी चकाचक कोरडा करून घेतलेला आहे. मॉपने असं एकदा पाणी ओढून घेतलं की किचन ओटा अगदीच कोरडा होऊन जातो. ओल्या कपड्याचा वापर न करता असं किचन माझं चकचक करून झालेलं आहे. तर असं 10 मिनिटामध्ये रोजच्या रोज मी किचन क्लीन करत असते.
तर तुम्ही बघू शकतात माझा किचन अगदी चकाचक करून झालेला आहे. किचन ओट्यावरती अगदी जिथल्या जिथे जी काही गोष्ट आहे जिथल्या तिथे ठेवली की किचन अगदी नीटनेटका आणि स्वच्छ दिसायला लागतो. आणि 10 मिनिटामध्ये कंटाळा न करता आपण जर अशी क्लिनिंग केली तर किचनसुद्धा स्वच्छ राहतोच आणि त्याबरोबर आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने मी माझा किचन रोज क्लीन करत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटते, बाय.